तुम्ही थांबा, तुम्हाला बोलायला देते, पण तुम्ही म्हणाल तेव्हाच बोलायला देणार का? बोला पण बेटकरी. नाही नाही, तुम्ही आता परत मग माझ्याकडे मिटिंगला यायचं नाही, आधी सांगते. धन्यवाद. तुमच्यासाठी 10 तास वाया घालवले तरी तुम्ही परत हमरी तुमरी करताय. बोला. विदर्भाच्या अत्यंत महत्त्वाच्या तुम्ही म्हणाल तेव्हा मुद्द्यावर नाही बोलणार. देते बोलायला सांगितलं तरी मुद्दा मला वापस बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मी ही काय पद्धत आहे अशी? विदर्भाचा एक सदस्य या सांगते मी बोलायला, तुम्ही त्याला समजावण्याच्या ऐवजी मलाच सांगताय. सभागृहाचा या नात्याने आपले आभार व्यक्त करतो. जायचं असतं खरं तर त्याला. सभापती महोदय, सकाळी 9 वाजतापासून आम्ही विदर्भाचे 7 ते 8 आमदार आणि विदर्भाचे ते एक वर्णन मंत्री. नको मुद्द्यावर या. नाही, चला. आता मला 10 मिनिटं तरी बोलू दे सभापती. नाही, आता तुम्हाला 5 मिनिटं मिळतील. हे 5 जण असाल मिटकरी, असं नसतं हो. 10 मिनिटं बोलू नये का सभापती महोदय? तुम्ही त्याच्यात अजून 5 मिनिटं घालवताय. पण मी काही बोलू 10 5 मिनिटं बोला. चला. मी 5 मिनिटं नाही बोलणार सभापती महोदय, माझी विनंती आहे. मी विदर्भाचा एक बरं, सदस्य. इतरांना बोलायला नाही मिळालं तर मिटकरींमुळे मिळालं नाही असं मला म्हणायला लागेल रेकॉर्डवर. ठीक आहे, बोला. तुम्ही 10 मिनिटं बोला. मी तुम्हाला परत परत विनवणी करते तरी तुम्ही 10 मिनिटाच्या हट्टच आत ऐकत नाही. संपवायचा प्रयत्न नाही, ठीक आहे ना, करतो. इतरांना बोलायला नाही मिळालं तर हरकत नाही. तुम्हाला बोलायला मिळालं नाही, पाहिजे 5 मिनिटं. एवढाच तुमचा विचार आहे सकाळपासून ना. बसलो. असं नाही बरं, आता बोलू तर द्या मला. मी 10 मिनिटाच्या आत बोलण्याचा प्रयत्न करतो सभापती महोदय. बोलतो. कारण आहे काहीतरी सांगते त्याला तर. सभापती महोदय, मला विदर्भाच्या मुद्द्यावर बोलायची आपण संधी दिली. एक शेतकरी म्हणून मी आपला आभार मानतो. आज संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आहे, त्यांना पण मी अभिवादन करतो. 27 डिसेंबरला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची जयंती आहे, त्यानिमित्त त्यांना पण अभिवादन. सकाळी सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर साहेब या ठिकाणी बोलत होते आणि खरोखर मला त्यांचा अभिमान वाटतो की विदर्भाचे सुपुत्र नसताना पण विदर्भाच्या बाबतीत जी कळकळीची चर्चा व्हायला पाहिजे ते एक सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर साहेबांच्या तोंडी मला दिसली. त्याबद्दल मी विदर्भाचा एक शेतकरी या नात्याने त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सभापती महोदय, 11 जिल्हे विदर्भामध्ये आहेत आणि आपल्या सर्व सदस्यांच्या चर्चा अमरावतीपर्यंत आल्यात, पण यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा हे 4 सुद्धा विदर्भामधले अत्यंत महत्त्वाचे जिल्हे आहेत. सभापती महोदय, तुम्हाला एक प्रसंग आठवत असेल की 2 दिवसांपूर्वी खालच्या सभागृहातील गॅलरीमध्ये एका वरिष्ठ पत्रकार आहेत देशोन्नतीचे प्रकाश पोहरे साहेब, यांनी त्या ठिकाणी आमदारांना प्रश्न विचारला की तुम्ही विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा का करत नाही. त्यानंतर त्यांचं चुकलंही असेल, समजा ते रूल्सच्या अगेन्स्ट असेल, पण त्यांचं म्हणणं वास्तववादी होतं की आम्ही विदर्भाचे आमदार विदर्भाच्या प्रश्नावर बोललोच पाहिजे. कारण विदर्भाचा विदर्भ हा वीज निर्मिती करणारा सर्वात मोठं प्रांत आहे. आज तरी विदर्भाच्या मध्ये बेरोजगारी, नक्षलवाद, कुपोषण, विशेषतः आदिवासी भागातलं मेळघाटासारख्या भागामधलं असलेलं कुपोषण ह्या प्रमुख समस्या आहेत. नागपूर करारानुसार हे अधिवेशन व्हायला पाहिजे होतं अशी आमची अपेक्षा होती. पण ठीक आहे, जे काही अधिवेशनाचा कामकाज सल्लागार समितीमध्ये कार्यकाळ ठरला त्यानुसार हे अधिवेशन होतंय. यामध्ये विदर्भाला 1 तास, आज 1 तास विदर्भाच्या चर्चेवर मिळाला. वीज निर्मितीत विदर्भ अव्वल असला, 24 तास वीज मात्र विदर्भाच्या शेतकऱ्याला भेटत नाही. मी आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे. सभापती महोदय, काल सुद्धा मी शेवटच्या क्षणी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आपण सहमती दिल्यानंतर मी मांडली होती की 1963 साली खासदार बिजलाल बियानी यांच्या पुढाकाराने पारस येथे 65 मेगा किलोवॅटचा चंद्रकांत दादा प्रकल्प सुरू झाला होता. 1999 साली याच ठिकाणी 250 किलो मेगावॅटचे 2 प्लॅन्टना मंजुरात मिळाली. 2002 व 660 मेगा किलोवॅटचा या प्रकल्पास मंजुरात मिळाली. असं टोटल 1225 मेगा किलोवॅटच्या प्रकल्पाला 1200 ते मंजुरात होती. त्याकरता 2009 पर्यंत 372 एकर जमिनीचं भूसंपादन सरकारमार्फत करण्यात आलं. याकरता मंत्री महोदय सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आला. तत्कालीन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा याबाबत अभ्यास आहे. मात्र दुर्दैवानं अकोला जिल्ह्यातील हा 660 मेगा किलोवॅटचा प्रकल्प हा चंद्रपूरला ट्रान्सफर केला गेला. पारस येथे सोलार प्रकल्प द्यायचं सरकारकडून ठरलं, पण हा मंत्री महोदय अकोला जिल्ह्यावर अन्याय. माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांच्या कार्यकाळात धरणाचं नूतनीकरण झालं. 1225 मेगा किलोवॅटचा प्रकल्प व पातूर आणि बाळापूर यांना पुरेल एवढ्या पाण्याचा संच या धरणाचे नूतनीकरण करण्यात आले आणि पारस येथे रेल्वे व नॅशनल आणि स्टेट हायवे ही सर्व दळणवळणाची सुविधा उपलब्ध असताना हा जो प्रकल्प आहे, हा आमची विनंती आहे की चंद्रपूर येथे औष्णिक प्रकल्प मान्यता 2015 साली केंद्र सरकारनं न देण्याचं ठरवलं असताना सुद्धा स्थानिक नागरिकांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात येईल असं कोर्टाचं म्हणणं असताना पारस येथील भूसंपादन झालेल्या या मेगा प्लांटला लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा प्लॅन चंद्रपूरला गेला. मी बावनकुळे साहेबांसोबत पण परवा चर्चा केली
ते पण सकारात्मक आहेत की हा 660 मेगा किलोवॅटचा प्लांट अकोला जिल्ह्यात पारस येथे आला तर आमचा प्रामुख्यानं बेरोजगारीचा प्रश्न मंत्री महोदय मार्गी लागेल. बेरोजगारीवर चर्चा करत असताना आमच्या मगा दरेकर साहेबांच्या भाषणामध्ये एक गोष्ट मला वस्तुतः खूप आवडली की आज साखर कारखाने या भागात आहेत, बँका या भागात आहेत, पतसंस्था आहेत, दूध संघ आहेत, पण याची परिस्थिती काय? या सगळ्या अवसानात निघाल्यात आता सेवा सहकारी संस्था. दूध संघ आमच्या अकोल्यात तर दूध भुकटी प्रकल्प होता, न्यूझीलंड पर्यंत दूध भुकटीचा त्या ठिकाणी एक्सपोर्ट होत होती दूध भुकटी. पण आज काही विशिष्ट लोकांच्या मक्तेदारीमुळे ह्या सहकारी बँका, सूतगिरण्या, बाजार कमिट्या, दूध भुकटी प्रकल्प हे सर्व नामशेष झाले आहेत. सभापती महोदय, आमच्या विदर्भात ह्या तीनही जिल्ह्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ अकोल्यात अस्तित्वात असताना प्रचंड प्रदूषणाचं शहर म्हणून या शहराची गणना होते. शेतरस्ते धड नाहीत. पशुधन विकास मंडळाचं मुख्यालय मागच्या सरकारच्या काळामध्ये तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री थेट नागपूरलाच घेऊन गेले. त्याच्यामुळे तो पण आमच्या पशुधन विकास महामंडळाचं मुख्यालय तिथं नेलं. हा पण आमच्या जिल्ह्यावर अन्याय झाला. MIDC मध्ये कुठले नवीन उद्योग नाहीत. शिवनी विमानतळाचा प्रश्न अजून मार्गी लागला नाही. उघड्यावर कचऱ्याची ढीग आहेत, आरोग्य धोक्यात आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत. विदर्भात त्या 4 जिल्ह्यामध्ये पर्यटनाला खूप मोठा स्कोप आहे. लोणार सरोवर आहे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ मातृतीर्थ सिंदखेड राजा तिथे आहे, संत गजानन महाराजांचं शेगाव आहे, त्यानंतर आमच्या नरनाळा किल्ला आहे, त्यानंतर चिखलदरा आहे. या दृष्टिकोनातून जर पर्यटनाचा विचार झाला तर नक्कीच मला असं वाटतं मोठ्या प्रमाणात इथे पर्यटन निर्मितीला स्कोप असल्यामुळं या दृष्टीने सुद्धा आपल्या सरकारने सकारात्मक त्या ठिकाणी पावलं उचलावी. कलावंत सुद्धा विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. कलावंतांना न्याय मिळण्याकरता त्या दृष्टिकोनातून सुद्धा या महायुतीच्या सरकारने भविष्यात ज्या पद्धतीनं फिल्म इंडस्ट्रीज मुंबईमध्ये आहेत तशी विदर्भात सुद्धा फिल्म इंडस्ट्रीज व्हावी. कापूस उत्पादक शेतकऱ्याचा सभापती महोदय खूप मोठा प्रश्न आहे. मी कापूस उत्पादक शेतकरी आहे. अवकाळी पावसामुळे कापूस आज ओला झालाय. चंद्रकांत दादा, ओल्या कापसाची खरेदी प्रायव्हेट व्यापारी 5,000 5,500 अशा कवडीमोल भावात घेतात. शेतकऱ्याला त्याच्या मजुरीचा सुद्धा त्या ठिकाणी पैसा वसूल होत नाही. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे. रविकांत तुपकर शेतकऱ्यांचे नेते आहेत, त्यांनी आता अधिवेशनावर मोर्चा आणला होता. त्याचं कारणच असं होतं की कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या कवडीमोल तो जर माल विकला जात असेल तर शेतकऱ्यांवर आत्महत्येशिवाय दुसरी पाळी नसणार आहे. आपल्या विदर्भामध्ये दररोज 14 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. आजपर्यंत 1.5 लाख शेतकरी आत्महत्या करतात. हे कुठल्याही राज्याला मला असं वाटते न शोभणारं चित्र आहे. कृषी विद्यापीठ आमच्या अकोल्यामध्ये आहे, पण त्या कृषी विद्यापीठाचा फायदा सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या फारशा हिताच्या दृष्टिकोनातून होताना दिसत नाही. समृद्धी महामार्गावरच्या मॉलचा मग विषय निघाला. माझी प्रामुख्यानं मंत्री महोदयांना विनंती आहे की या समृद्धी महामार्गावर भविष्यात जे मॉल होतील इथं शेतकऱ्यांच्या मुलांनाच प्राधान्य असलं पाहिजे. मी महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की विदर्भाच्या शेतकऱ्यांवर 2017ची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जी होती, अनेक शेतकरी त्या लाभापासून वंचित होते. त्याचं उत्तर सुद्धा काल कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी दिलं आणि